झाली ना भावानो सेम डे रिटर्न चालला वाघ भरायला. भावानो रोड क्रॉस करते बघा लांडोरीचं पिल्लू. कसा आहे जलाशय अगरे नाद्या बाद विषय. नाद करती काय बेंगलोरचा. म्हणून आपण गाडी 1 वाजता खाली गेले आणि 2:30 वाजता गाडी भरून आपण तर निघालो छो. याला मग ते दणका विषय काय नाद करती काय बेंगलोर बोलते बेंगलोर. भावामुळे ट्रॉफिक लागले बघा. कसा आहे दणका बडा 3 महिना सुरात 3 पट्ट धरून 3 काट्याव घालू. वजन तुम्हाला सांगतो किती आहे वजन आपल्या गाडीला इथलं 150 किलो किंवा 100 किलो असेल. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आता आपण दाबसपेठच्या इथं गाडी खाली केली आणि खाली करून आपण आता बेंगलोरकडे चाललो होतो. म्हणलं पार्किंगला जाऊन थांबायचं काय मालाचा जुगाड नाही. तोपर्यंत फोन आला तर आपल्याला ऑर्डर भरायची पुण्याची. मुंबईचा काय माल नव्हता. पहिलीच ऑर्डर आली पुण्याची. म्हणलं सोडायला नको. चला ठीक आहे पुणे तर पुन्हा घेतली ऑर्डर. हिंजवडीला खाली करायचंय. तिकडे तिकडे असतं तर नसतं भरलं. हिंजवडी बाहेरच्या बाहेर खाली करून मुंबईला जाऊ शकतो. तर खाली केली आणि नीलमंगल्याच्या टोलवर आलो. आता नीलमंगल्यातून दोडबल्लापूरला भरायला चाललोय आपण. त्यामुळे बघा इकडून नीलमंगल्यातून आतनच घेतली गाडी डायरेक्ट दोडबल्लापूर इथून. आता भरायची आणि लगेच निघायचं म्हणजे टोल अर्धे कट होतील. तर चला आपला नवीन असा प्रवास चालू होते बेंगलोर टू पुणा. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला करू व्हिडिओला सुरुवात. झाली ना भावानो सेम डे रिटर्न चालला वाघ भरायला. पुण्याचं दोडबल्लापूरला भरायला चाललोय. आलोय बघा नीलमंगल्यात आज सिटी मध्ये. इथनं मधनं रस्ता आहे शॉर्टकट. डायरेक्ट तो दोडबल्लापूरच्या अलीकडे निघतो आणि मग तिथून जाऊ त्याच्या इंडस्ट्रियल इस्टेट आहे ना पलीकडे राईट साईडला तिथं जाऊन भरायचे आपल्याला. तर चला आता झपाझप रनिंग पास करून जाऊ भरायला. जेवण वगैरे केलंय मग अशीच नाश्ता केलाय असा जेवणासारखाच. उत्ताप्पा वगैरे खाल्लाय त्यामुळे काय आता गरज नाही जेवणाची. त्यामुळे डायरेक्ट जातो कंपनीत भरतो आणि लगेच आपण निघतोय पुण्याच्या दिशेनं. नाद करती काय सेम डे रिटर्न बोलती. भावनो रोड क्रॉस करते बघा लांडोरीचं पिल्लू. उडलं 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 उड 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 पिल्ल नाही. मोराची पिल्ल आहेत सगळी इथं. भावनो एक छोटस बेट लागले बघा नीलमंगल्याच्या रोडला. तुम्हाला माहितीच असेल कोणी येत असेल तर इकडं. कसा आहे जलाशय अगरे नाद्या बाद विषय. नाद करती काय बेंगलोरचा. ग ग ग ग ग ग ग कसा आहे. नारळाची झाडं कशी आहे पाणी राहिली सगळी पाण्यात. नारळाची म्हणतो राव सुपारी सुपारी सगळी सुपारी झाड आहे ती. काय ना बागा टॉपचा विषय. आलोय आता कंपनी राहिली आपली 7 ते 8 किलोमीटर राहिली. पोचतोय आपण. तर भावनो रोड कसा वाटतोय. हा कोस्टल रोड सॉरी कोस्टलच म्हणतोय. सगळा फॉरेस्ट रोड आहे. भारी वाटतोय ना. 1 नंबर विषय. कसा आहे. असं पाहिजे. आला बघा याच्यावर मला मी आवाती. इकडे सगळ्या ना ग्रीन हाऊस वगैरे आहेत बघा. अशी फुलाची झाडं नर्सरी वगैरे आहेत बघा. नर्सरी फुलाची. चला आता इथून शॉर्टकट असल्यामुळे मोठ्या गाड्या पण येतात. टोल लागत नाही काय लागत नाही. त्यामुळे सगळ्या मोठ्या गाड्या वगैरे येतात इकडून. चला आपण पोहोचूया आणि पहिले भरून घेऊया कारण आपला पार्टीवाला वेट करतो तिथे. ये म्हणतो लवकर पटकन भरून देतो. जाता जाता आपल्याला हा सीन दिसला बघा. कसला कडक सीन आहे राव. पाणी साचले आणि असलं भारी आहे ना. सगळी झाडं बघा ही झाल्यात अशी पूर्ण खराब झाल्यात तशी. आणि यात बदक वगैरे टॉपचा आहे. आणि आवाज आहे का फक्त तुम्ही फील करा. फील
पोचलोय कंपनीत फायनली आणि लावले बघा गाडी भरायला आपली. लोडिंगला चालू आहे बघा. पाठीवरच लोडिंग करतोय राव. हे बघा असे बॉक्स लावले. 49 बॉक्स आहेत आपल्या गाडीत. एवढे छोटे 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 मोठे आहेत, दुसरे पण आहेत. नाही मोठी आहेत. फायनली झाली लोडिंग. टकाटक बॉक्स लावून घेतलेत. खालीवर झाले ते वरचं खाली येणं म्हणजे बरं. हलका आहे एकदम, काय लोड तर नाही जास्त. झाले भरून. आता चला मारायची कल्टी. थांबायचं तर नाही, आता निघायचं डायरेक्ट नॉन स्टॉप जाऊ. थांबणार नाही कुठं. थांबलं तर लपडा नको. आणि पेपर पण भेटले लगेच. काय विषय नाव ठेवतोय पेपर. झालं टकाटक. आता कुलूप लावतो. सील तर नसणार आहे मला वाटतंय. असलं तर असलं काय आपल्याला फरक पडत नाही. आपण निघणार, आपण थांबणार तर नाही. नॉनस्टॉप निघणार आहे. काय माल बिल टाकायची भानगडीत पडणार नाही. त्यामुळे कल्टी मारू. तर चला झाली लोडिंग. निघतोय आपण पुण्याच्या दिशेनं. बघत राहा. दोन झाले टकाटक. विक्रम भाईने बांधले टकाटक मध्ये. मागे याचा विषयच नाही. बॉक्सला काचाचे आहेत. आणि इकडे तिकडे झालं फुटलं थाड करणं म्हणजे डोक्याला ताप कुठं करता. एक बॉक्स उलट ठेवलं रे. सरळ ठेवलं पाहिजे. ते खालचं बाण खाली आहेत. येडायचं काय त्यानं उलट ठेवले. त्यानंच ठेवले ते बॉक्स बघा. उलट ठेवले. बरं फुटलं असतं बरं. इथं नक्ष गेलं माझं व्हिडिओ करताना. फुटलं असतं लपडा झाला असता. बाण वरती आहे. यानं उलट ठेवले. थांबा आता सरळ ठेवूया आपण. म्हणून आपण गाडी 1 वाजता खाली गेले आणि 2:30 वाजता गाडी भरून आपण तर निघालो. छो याला मग ते दणका विषय. काय नाद करते काय. बेंगलोर बोलते बेंगलोर. आता मागे फिरणार हत्यार. हा नाद करायचा नाही. बसलो असतो चव लावी तर मुंबईची तर अजून इथंच असतो. पुन्हा तर पुन्हा चला चालतंय. पुन्हा आपण भरीत नाही पण चला काय विषय नाही. मार्केटची परिस्थिती बघितली आपण. फोन फिरवले. नाही 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 म्हणलीत सगळी. त्यामुळं म्हणलं जे भेटतंय ती समाधान माना निघा. जय महाराष्ट्र. तर चला निघतोय आपण आता पुढे. चहा घेऊ. तिथं लय भारी चहा भेटतो. मी मागच्या वेळेस शाबूचे वेपर्स घेतलेले. तिथं चहा पण पिलेला. 1 नंबर चहा भेटतो. चहा घेऊ आणि मग आपल्या दिशेने डायरेक्ट दाबासपेठ मार्गे चलो. गाडी भरून निघलोय आणि कंपनीच्या पुढे आलोय. थोडासा चहा प्यायला थांबलोय. आपला चहा म्हणजे कसं असतं. ब्रँडेड काम असतं आपलं. एनर्जीच किंवा आपली. चहा घेऊ आणि आता रिपीट लाव डायरेक्ट नॉन स्टॉप. आता डायरेक्ट आपण शेऱ्याला धाब्यावर थांबणार. सातारकरावर जेवायला. मस्त जेवण करणार मग निघणार टकाटक. आंघोळ पण नाही केली पण आंघोळ करायची इच्छा नाही कारण थंड आहे वातावरण. चला चहा घेऊ आणि निघू. आपण पोहोचलोय दाबासपेठला. लेफ्टला गेला बेंगलोर. राईटला चाललोय आपण आता. आलो बघा आपल्या एरियात. आता राईट मारला की सरळ पुन्हा. डिझेल टाकाय थांबलोय. तुमपूरच्या अलीकडे आलोय. डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे. रात्री आपण कुठे गेलेलं. धारवाडला फुल केलेलं. खाली करून गाडी भरून आले. 550 ते 650 किलोमीटर झाले. आता किती बसतंय काय माहिती. चेक करू किती बसतंय बघूया. कोणते तर बघू शकता भावानं 36.91 बसले. 3359 भावानं. आपण आता डिझेल टाकी फुल केली. 36 लिटर बसलं. 650 किलोमीटर गाडी झाली. अवरेज कमी दिलं ना. अवरेज तोडायला लागली गाडी. काहीतरी विषय झालाय. अवरेज पडलं बघा 15.5चं. मिनिमम 17.5-18चं पडायला पाहिजे होतं. कारण गाडी पळवली पण नव्हती लय. पण ते सायलेन्सरचा काहीतरी लपडा आहे. त्यामुळे गाडीचं अवरेज कमी आले. ते आता गेलं ना प्रॉब्लेम क्लिअर करू आपण. उद्याच ताडकी फाड. पण पोहोचलोय शिऱ्याच्या टोलवर आणि इथं सगळे आपली गाववालीच कार्यकर्ते आहेत. त्यांना आपल्याला हा टोल कटणार आहे अर्धाच. कारण 24 तासाच्या आत आपण रिटर्न आहे. बघा किती आहे. मारतोय 105चा आपला अर्धा कटणार. हो चाललेला आहे. चला पाहुणं. मंगळवेड्याच्या महिना बघा कशा चालल्या त्या. नाद करती काय तरकारीचा. कशा 3 महिना सुरात 3 पट्ट धरून 3.
जेव्हा थांबले मस्त शेंग भाजी सांगितली, रोट्या सांगितल्यात. सातारवर थांबलो जेवायला आपल्या जैनवर. कांदा लिंबू राहिल्या बोल थांबले. शेंग भाजी बघा कशी घट्ट केली, एकदम खट्ट आणि कडक. आपली फेवरेट हो, दुसरं काय. हा नाद करते काय. तिखट कमी आहे बरं का, तिखट नाही दिसतंय का, हळणी आहे. चला लावदा नका म्हणजे जेवण कराय. शेंग भाजी रोट्या, भूक लागली जाम. सकाळचं काय खाल्लं नव्हतं ते, आपण डोसा खाल्लं त्याच्यावरच आहे. भूक लागली जाम. आता दणका लावू, झोपी तिथं झोपू. पुढं दावणगिरीच्या पुढे जरी जाऊ मिनिमम. हवेलीच्या पुढं, दावणगिरी ना हवेली. पाहून मस्त असं जेवण उरकलं आपल्या सातारगरवर आणि आता निघलोय आपण. जेवढं होईल तेवढं शक्यतो रनिंग मारू, कारण आपल्याला टोल अर्धे कटणार आहेत. त्यामुळं टाइमपास करायचा नव्हता, पण व्हिडिओ एडिट करायला थांबलो. एडिट केले पण अपलोडिंगच काय होईना कुठलाच, कारण तिथं नेटवर्क वीक होतं. मग जेवलं म्हणलं निघूया. आता वाजलेत 9. आता काय सोडा इंटरेस्ट नाही, उद्या सोडू सकाळ. भावना सध्या आपण पोहोचलोय चित्रदुर्ग्याला आणि झोप यायला लागलेली. बरेच झालो जरा टकाटक. झोप जाते, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत रेटवलंय. काय वडाताण करणार नाही रातच्या सारखं. तर बघा पोहोचलोय चित्रदुर्ग्याला. मस्त असं प्रकाश चालू आहे, सगळ्या लाईटा चालू आहेत बघा. रात्री झोपलेलो नाही, रात्री फुल नाईट मारलं. 1 तासभर झोपून निघून गेलो होतो आणि आज पण फुल नाईट होणार आहे. पण झोप आली तर 2-3 तास झोपणार कुठेतरी, बघूया कसं होतंय. आता आली तर झोपून टाकू आणि मग 2 तासानं निघू. म्हणून रात्री पण आपण 1-1.5 तास झोपलो होतो, त्यामुळं आता फुल झोप आले मला. इकडं तिकडं गाडी गेली, रोड सोडून गेली, त्यामुळं म्हणलं आता झोपावं. कारण वसा करण्यात काय हे नाही. झोप आली की आपण झोपतो, तुम्हाला माहिती आहे. झोप आली पण काय विषय झालाय, ह्यो असल्यामुळं झोपायला येत नाही ना गाडीमध्ये दोघांना. ह्याला तर मागं घालवायचं, जा म्हटलं बॉक्स हाऊस झोप तिकडं. मला झोप घेते म्हटलं, कारण मला रात्री झोप नाही भेटली. 1.5 तास कशी तरी झोप लागली, तिथं पण एकाने येऊन उठवलं. त्यामुळं आता म्हणलं वाजल्यात आता बघा, जास्त टाइम पण नाही झाला, 12 वाजलेत. 2-2.5 वाजेपर्यंत झोपू आणि मग उठून जाऊ. 2 तास जरी झोप भेटली ना तरी भरपूर झाली आपल्याला. तिथनं डायरेक्ट मी तिला कराडा दाखवीन 2 तास झोपलो तरी. त्यामुळं मेन झोप इम्पॉर्टंट आहे. झोप घेऊया आणि सकाळी उठून निघू. सकाळीच म्हणतोय सॉरी, 2-2.5 वाजता निघूया. 3चा गजर लावूया, निघूया. 3ला निघलो तरी 10-11 वाजेपर्यंत जाते घरी, काय विषय नाही. चला, गुड नाईट भावांनो. नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. आपण रात्री येऊन बघा ह्या दावणगिरीच्या पुढच्या पंपावर झोपलेलो. आता सकाळ उठलोय बघा. आता झन रनिंग मारून लय उसरत आला राव. रात्री मला वाटतं बघा मी 1 वाजता झोपलोय, 12:30 पावणे 1 वाजता. आता वाजलेत 6, म्हणजे निवांत 6 तास झोप घेतली. कारण झोपच नव्हती राव. येताना झोपलो नाही कुठं, नॉन स्टॉप आलो, 1 तासभर झोपलो. रात्री यायला लागली झोप, गार लागायला लागली की झोप यायची. म्हणून म्हणलं मग झोपूया. आता झोप झाली मस्त आणि आता निघतोय. तर चला करूया प्रवासाला आपल्या सुरुवात. तर भावना आपण आता पोहोचलोय हावेरीला. रात्री झोपलेलो राव, लय मोठी झोप आलेली, लय बेकार झोप आलेली. गाडी इकडे गेली लेपला, त्यामुळे झोपून टाकलं. म्हणलं झोप प्रिफर करतो आपण. आता उठून निघलोय बघा, 6 वाजता निघलोय. निवांत झोपलो 6 तास. आता काय असं पण उद्याच गाडी खाली करायची आहे पुण्याला, त्यामुळे निवांत झोपलो. आता जायचं घरी, 4-5 वाजता पोहोचतोय. संध्याकाळी जेवायचं, झोपायचं, सकाळी उठून निघायचं. तर चला चालू आहे प्रवास आपला पुण्याच्या दिशेनं, बघत राहा. अंकापूरला नाश्ता करा थांबलोय बघा. इडली लावतो दानका. आता कसं आहे, गरम नाही गार झालंय इच्छू. असं काढते बा मशनीत इडली आणि देते. कसं आहे, लावतो दानका. आता चला भुका लागले त्या कराय. इडलीवर लावलाय बघा दानका, कसा खातोय बघा. मस्त आहे ती इडल्या, फक्त गार आहे चटणी बिटणी, त्यामुळे लपडा आहे. असा नाश्ता केलाय बघा, त्यामुळं आता डोळ्यावर तंद्री आली. रात्री झोपली 6 तास, पण नाश्ता 1 नंबर होता. इडल्या वाढल्या
पुलाव राईस वाढला, निभार दणका लावला बघा, मस्त वाटलं बघा, एक नंबर. समाधान झालं, समाधान. पोटाला आधार गेला की आपल्याला समाधान असते. तर चला आता निघूया. भरपूर रनिंग मार. सगळ्या रस्त्यानं हवालदार उभा आहेत राव. हवालदार असलं का नाही लय लपड होते. हवालदार गायब व्हायला पाहिजे कुठंतरी. सगळ्या रस्त्यानं हवालदार म्हणजे ते आपलं हे आहे ना, फाईन असल्यामुळे तकलीफ देते परत थांबून. आम्ही बाकी असा पण थांबत नाही, पण थांबलं नाही तर मागणं फाईन मारतात. त्यामुळे सगळ्याला आपण असतो. तर चला निघूया ना टाइमपास करता, कारण भरपूर टाइमपास झाला रात्रभर. पण पोहोचले हुबळीला आणि आता खराब रोड झालाय बघा. ट्रॅफिक पण लागले राव. थोडं थोडं चालू आहे रनिंग मधलं, मुव्हिंग ट्रॅफिक आहे, लागलेला आहे बघा. अरे टाइमपास नको, जाऊ दे. हवालदार काही येताना भेटले नाही, पलीकडे आउटला भेटतील का नाही काय माहिती आता. चला काय विषय नाही, फटाफट करू हुबळी पास. हा भावामुळे ट्रॉफिक लागले बघा. कसा आहे दणका, बडा राखीस बोलते, बडा राखीस. दणका विषय असतोय असा वालवाल्यांचा. हा हा. अनु लागलाय बघा एकदा चांगला रोड. ऐ कसा आहे, नाद करती काय ऊसवाल्याचा. बेळगाव शुगर झाल्यात बघा चालू आता महिना या ऊसावल्या. धनाधन धनाधन कुठं बी थांबते ती. चला आता लागलाय चांगला रोड. धनाधन रनिंग मारून घेऊ पुढे. लक्ष्मीला डायरेक्ट जेवायला थांबू, आंघोळ वगैरे करू आणि मग जाऊ पुढं. खाली करायला आपण जाणार आहे उद्या, आज काय करणार नाही. चला चहा प्यायला थांबलोय बेळगावच्या अलीकडे. चंद्री यायला लागली त्यामध्ये थांबलोय. चहाचं 2 गोड घेतले, समाधान होत. घेतलाय चहा, आता मारू कळटी. वाजले 11 आणि आपण पोहोचलोय बेळगावला. बेळगावला थोडस काम करायचं आहे. त्या आपल्या एलईडी आहे ना, ते बंद पडले, ते एलईडी चालू करून घेतो आपल्या गॅरेजला. बेळगावला आलो होतो, एलईडी लाईट घ्यायची. आपल्या जमीर भाईच्या पाशी घेतली एलईडी लाईट. काय सामान लागलं तर आपण इथंच घेतो, सगळं इलेक्ट्रिशियन काय असेल ते. आता ही घेतले लावायचं घरी, इथं मिस्त्रीला टाइम नाही, नाहीतर इथंच लावलं असतं. तर चला निघूया आता, वेळ झालाय आपल्याला भरपूर. भावना आपण आता पोहोचलोय संकेश्वरला. डिझेल गाडी ब्लिंक करते, डिझेल टाकून घेतो आपल्या ह्याच्यावर, काय ते कित्तूरकर वर टाकू आणि मग निघू पुढं. चला ऊन पडलेलं आहे, जेवायचं टायमिंग झाले राव, 1:30 वाजले. आता जेवायचं कुठेतरी. भरपूर टाइमपास रोड न होते राव. बेळगाव पास केले की सगळा टाइमपासच आहे राव. लोक भेटतात, थांबावं लागतंय, त्यामुळं बाकी काय नाही. तर चला जाऊ पटाकचे जेवण करू. जैनला थांबू जेवायला, जेवण करून मग जाऊ पुढं. कारण कर्नाटकची बॉर्डर पास केली ना आपण, पोहोचलोय कोकणळीच्या आपल्या अड्ड्यावर, टोलवर म्हणजे. हो हा कोकणळीचा टोल बॉर्डरला. आपली आता होणार महाराष्ट्रात ग्रँड एंट्री. कसा आहे तर भावना आपण पोहोचलोय आता महाराष्ट्र बॉर्डरला. काटा करू आणि पुढे जेवण करू आपण. कुठं माहिती आहे का, जैनला. खुसका दाबू आणि मग निघू पुढं, कारण भूक लागले. 2 वाजल्यात. लाईटली खाणार आहे, जास्त काय नाही, पण जैनला जाऊ, खुसका खाऊ आणि मग निघू. तर चला पोचलोय आपण महाराष्ट्रात. महाराष्ट्र बॉर्डर ही समोर बघा. आणि चला निघूया. काट्यावर घालू. वजन तुम्हाला सांगतो किती आहे. वजन आपल्या गाडीला इथलं 150 किलो किंवा 100 किलो असेल. आम्ही दोघं आहे बघा. आता दोघांचं वजन आणि ह्याचं वजन 1000 गाडी आपली, म्हणजे 360 आमच्या दोघांचं मिळून आहे. 360 2370 झालं. डिझेल टाका थांबलो गोकुळ शिरगावला. टाकी फुल करायचं चालू आहे. डिझेल टाका थांबलोच नाही, कुठं लक्षातच नाही. तर म्हणलं बॉर्डर पास झाल्यावर टाकावं. चालू आहे फुल करायची. गच्च बसणार आहे डिझेल. 40 लिटरकडे जाणार आहे.
भावनं जैनला थांबलो, मस्त असं जेवण केलं, पोट भरलं, 2 खुसका आणलं, कारण संध्याकाळ 3 वाजले आता, म्हणलं जेवायला काहीतरी जाऊन खाल्लं भाऊ, मग त्यामुळे लेट जेवलो. तर चला निघूया आता. आपण गोकुळ शिरगाव पास करून पुढे आलोय आणि बघा इथं गांधीनगरच्या तिथं जाम लागले राव. काय तिच्या आईला कशाचा जाम लागले काय माहिती, त्या वनवेला लागले का काय, काय विषय कोणास ठाव. खाली उतरून आतनं जावं का काय, कारण अर्धा तास गेला राव इथंच. काय अवघड आहे इथं, केव्हापासून जाम लागायला लागलं, काहीतरी विषय झाला असेल, गाडी बिडी बंद पडली असेल त्यामुळं. बघू पुढं जाऊन. अहो ना आपण आलोय पाक आता सांगली जिल्ह्याच्या हद्दीमध्ये लागलोय आपण. ते आपलं अक्का मसूरचं गाव कुठलं, कामेरी, तिथं आलोय आणि लय उशीर झालाय राव, लय टाइमपास करत आलोय रस्त्याला थांबत थांबत थांबत. आता नॉन स्टॉप जातो, आता कुठं थांबत नाही, आता डायरेक्ट कराडा गाठतो बघा. जाऊन जरा ती LED फिट करायची आहे, सकाळ सकाळ लवकर उठून जाणार, खाली करून परत मागे कराडला यायचं आहे. चला लावूया रिबीट. तर भाऊ आपण आता पोहोचलोय कराडमध्ये. आता आपण घरी जाणार, मस्त असं जेवणार आणि ताणून देणार. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये काय बदल करायचा असेल तर. चला भावांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.